12 जून गुरुवार दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे विमान अहमदाबादवरून लंडनला रवाना होत होते. टेकऑफनंतर 15 मिनिटांतच विमान दुर्घटना झाली. अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळले तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील या अपघातात निधन झालं आहे. विमानाचा प्रवास लांबचा असल्याकारणाने विमानामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 मिनिटांतच हा भीषण अपघात झाला. ज्या इमारतीला विमानाने धडक दिली ते एक मेडिकल हॉस्टेल होते. वरच्या मजल्यावर मेस होती, जिथे काही मेडिकलचे विद्यार्थी जेवणासाठी बसले होते. अचानक विमान इमारतीला धडकल्याने काही कळण्याआधीच विमानातील प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आणि मेसमध्ये जेवणासाठी आलेले विद्यार्थीही जखमी झाले. विमानाची धडक इतकी जोरात होती की इमारतसुद्धा दुर्घटनाग्रस्त झाली. या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक मुंबईतील पवई येथील सुमित सबरवाल, बदलापूरचे दीपक पाठक, पनवेलजवळील नावागावच्या मैथिली पाटील, डोंबिवलीची रोशनी सोनघरे, गोरेगावच्या अपर्णा महाडिक, जुहूच्या साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. तसेच आशा पवार व महादेव पवार हे दाम्पत्य पंढरपूर येथील आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा ताबा सुटला आणि हे विमान खाली कोसळल्याचे समोर दिसून आले. विमान खाली कोसळता काही क्षणातच मेघाणीनगर परिसरात आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पसरले होते. सर्व परिसरात काळा कुट्ट धूर पसरला होता. विमानातील 241 लोक जळून खाक झाले होते, तर एक व्यक्ती मरता मरता वाचला होता. 11A या सीटवरील प्रवासी विश्वास कुमार रमेश हे सुदैवाने या अपघातात वाचले होते. हे एक भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. विमानात त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ अजय कुमार त्यांच्यासोबत होता, पण दुर्दैवाने तो मृत्यू पावला. यात विमानातील 241 प्रवासी तर ज्या भागात विमान कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची न्यूज म्हणजे अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं खरं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय, तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स सापडला आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडला आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघाताआधीची माहिती समजणार आहे. 2 पैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला. दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तर एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी 2 उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड CVR, यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं, तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीचा मोजमाप होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील घटनास्थळाला भेट दिली व अमित शहांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूसही केली.
दरम्यान विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समूहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.